तर मित्रांनो, तयार आहे अशी झणझणीत पारंपरिक अशी ऑथेंटिक खरडा चिकन, खरडा ठेचा, तुम्ही काही म्हणू शकता. आपण टेस्ट करून बघूयात. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, अर्जुन प्याज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण एक ऑथेंटिक डिश बनवणार आहोत, मस्त झणझणीत असा चिकनचा ठेचा. तर चला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, ठेच्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रमाणे आहेत. अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आपण, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतला आहे, 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट आहेत. आणि लिंबू हा कशासाठी घेतलेला आहे, लिंबू तुम्ही स्किप पण करू शकता, पण लिंबूने काय होतं, जर जास्त तिखट होत असेल तर तो कमी करता येतो. आणि चवीपुरतं मीठ आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि हळद आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर चला आपण पुढची सुरुवात करूया. गॅस आपण चालू करून घेऊयात आणि पातेले ठेवूया गरम करण्यासाठी. तर आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया, आलं लसूण पेस्ट घालूया आणि 1 चम्मच हळद घालून घेऊया आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया आणि असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपण थोडं शिजवून घेणार आहोत. तर आपण पाणी घेऊयात, अर्ध्यापेक्षा जास्त थोडा ग्लास घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये मिक्स करूयात. शिजण्यासाठी ठेवूयात चिकन, छान शिजण्यासाठी ठेवूयात. आपण आता मिक्स करून घेतलेले आहे. आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकून घेऊया. चिकन आपले शिजत आहे तोपर्यंत प्रिया ठेचा बनवून घेईल. ह्याच्यासाठी आपण 10 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत, 10 मिरच्या घेणार आहोत आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत. ह्याच्यासाठी कोथिंबीर ही भरपूर लागते आणि लहान बारीक असं करून घेऊया आपण. खलबत्त्यामध्ये छान असा ठेचा होतो. याला जास्त बारीक पण नाही करावं लागेल. तर तयार आहे मित्रांनो आपला झणझणीत असा गावरान ठेचा. आपण हा बाजूला काढून घेऊयात. तर मित्रांनो, ठेचा चिकन बनवण्यासाठी आपला ठेचा बनवून तयार आहे. तर आपण पुढील तयारी करून घेऊयात. तर आपण कांदे चॉप करून घेऊयात. छान असा कांदा कट करून घेऊया. कांदा आपला चॉप करून झालाय मित्रांनो. आपण आता टोमॅटो कट करून घेऊयात. टोमॅटो कट करून घेऊयात, छान असा चॉप करूया. तर मित्रांनो, आपला टोमॅटो कट करून झालेला आहे. आपण चिकन शिजलं का बघून घेऊयात. तर चिकन आपलं शिजलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बाजूला काढून ठेवूयात झाकून. आपण गॅस पेटवून घेऊयात मित्रांनो आणि कढई गरम करण्यासाठी ठेवूयात. तर मित्रांनो, कढई गरम झाली. आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. आपण 3 चम्मच तेल घातलेले आहे याच्यामध्ये. आता गरम होण्यासाठी ठेवूयात. तर मित्रांनो, तेल गरम झालेले आहे. आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. आणि परतून घेऊया. कांद्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आपल्याला.
चांगला भाजायचा। कांद्याला एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे। तर आपण याच्यामध्ये आपण शिजवलेले चिकन घालून घेऊयात। तर मित्रांनो आपण छान असं परतून घेऊया आणि ह्याचे चिकनचे जे हा रस्सा राहिलेला आहे हा आपण नंतर त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर मित्रांनो याच्यामध्ये आपला गावरान ठेचा घालून घेऊया। छान असा कलर आलेला आहे, चिकनला ब्राऊन कलर आला आणि ठेचा पण छान हिरव्या रंगाचा आहे। तर आपण याच्यामध्ये आधी मीठ घातलं होतं थोडंसं, तर आता अजून थोडं घालून घेऊया, अर्धा चम्मच, आणि मिक्स करून घेऊया। आपला ठेचा चिकनचे कलर एकदम टेक्स्चर एकदम छान दिसायला लागलेले। तर आपण एकदम थोडीशी अर्धी चम्मच फक्त हळद घालून घेऊया। जास्त हळद नाही घालायची, आधी आपण शिजवून घेतल्या हळदीमध्ये, आणि छान असं परतून घेऊया। याच्यामध्ये एक लहान टमाटर पण आपण घालून घेऊया, चॉप केलेले होतं ते, आणि मिक्स करून घेऊयात। तर मित्रांनो आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। ठेचा चिकन मध्ये कोथिंबीर जास्त लागते, तेव्हाच चांगला लागतो, आणि मिक्स करून घेऊयात छान पैकी। आपल्या ठेचा चिकनला एकदम भन्नाट कलर आलेला दिसतोय। तर आपण हे जे राहिलेलं आपलं सूप आहे हे घालून घेऊयात। थोडंसंच घालायचं हे, आणि थोडं शिजू द्यायचं, मिक्स करून घेऊयात। तर आपण याच्यामध्ये लिंबू घालून घेऊयात। लिंबू हा ऑप्शनल आहे, लिंबू किंवा दही, चिंचाचा घोळ पण तुम्ही घालू शकता, आणि मिक्स करून घेऊयात एकदम छान असं। लिंबूमुळे कसं आहे याच्यामधला तिखटपणा कमी होतो। ज्यांना जास्त तिखट खायची सवय त्यांनी लिंबू नाही घातला तरी चालेल, स्किप केला तरी चालतो। तयार आहे आपली चिकन ठेच्याची डिश, एकदम छान भन्नाट झालेली आहे, लज्जतदार। आपण आता सर्व करून घेऊयात। तर मित्रांनो तयार आहे अशी झणझणीत, पारंपरिक अशी ऑथेंटिक खरडा चिकन, खरडा ठेचा, तुम्ही काही म्हणू शकता। आपण टेस्ट करून बघूयात। एक नंबर। मित्रांनो रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का, आणि पुढील कोणती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, आम्ही ती बनवण्याची नक्कीच प्रयत्न करू। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।